हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी या चॅनलमध्ये. तर मिशोवरून मी 2-3 प्रोडक्ट मागवले होते. आता लवकरच गणपती बाप्पा येणार आहे, तर त्यासाठी आपली शॉपिंग म्हणा, तयारी म्हणा जोरदार चालू आहे. तर आता मी तर बरीचशी शॉपिंग डेकोरेशनची केलेली आहे, त्याची व्हिडिओ सुद्धा मी टाकलेले आहेत आणि त्या व्हिडिओ खाली त्या शॉपिंगची लिंक सुद्धा सगळ्या दिलेल्या आहेत प्रोडक्टच्या. तर तिथं सुद्धा जाऊन तुम्ही नक्कीच बघा, तुम्हाला छान छान व्हरायटी मिळून जातील. पण आता लवकरच गणपती बाप्पा येणार आहे, तर त्यासाठी मी माझ्या मुलासाठी थोडी शॉपिंग केलेली आहे आणि गणपती बाप्पासाठी सुद्धा केलेली आहे. तर ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ छोटासा आहे आणि तुम्हाला जर आवडलं तर ते प्रोडक्ट सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्या प्रोडक्टच्या सगळ्या लिंक्स मी या व्हिडिओ खाली देणार आहे. तर चला वेळ न घालवता मी दाखवते. इथं मी थोडंसं ओपन करून बघितलेलं आहे अगोदरच. तर आता बघा, हे आहे. आता याला दिवा म्हणता येईल, असं पण म्हणता येईल, कारण हे जे प्रोडक्ट आहे ना, हे प्रोडक्ट म्हणजे मोठं मला वाटलं मिशोवरती. तर हे छोटंच आलेलं होतं. तर छोटं होतं पण अगदी खूपच छान वाटलं आणि माझ्या मुलाला जास्त खूप आवडलं, कारण त्याचा हात बारीक असल्यामुळं त्याला आरती करायला खूप आवडते गणपती बाप्पाची. मग तो म्हटला मला याच्यामध्ये वात लावून दे किंवा कापूर टाकून दे, मी करत जाईल आरती याच्यामधून, तर हे ठेवून घे. आता इथे मला ज्यावेळेस प्रोडक्ट बघताना मला त्यावेळेस ना हे खूप मोठं वाटलं. जसं की आपण मोठे जण आरती करतो ना, मोठे माणसं, आपला हात मोठा असतो तर ते धरायला वगैरे सोपं जातं आणि मग त्यासाठी हे मला मोठं वाटलं म्हणून मी ऑर्डर केलं. पण आलं हे छोटं. मग हे रिटर्न करणार होते मी, पण त्यांनी मला हा रिटर्न नाही करून दिलं माझ्या मुलाने, कारण की त्याला खूप जास्त आवडलं. तर बघा, हे आहे अशा पद्धतीने. इथं आपण तूप वाती लावू शकतो किंवा तुम्ही इथं कापूरही टाकून अशा पद्धतीने तुम्ही आरती करू शकता. कोणत्याही देवाची पूजा आरती तुम्ही याच्यातून करू शकता. खूप छान आहे. इथं धरण्यासाठी हँडलला आपल्याला इथं लाकडी मस्त सनमाईक दिलेला आहे. मग छान आहे, हँडल दिलेला आहे इथं आणि अशा पद्धतीने याला पूर्ण काटाला डिझाईन येणार आहे आणि छान आहे, खूप मस्त आहे. दिवाच्या एवढंच आहे, जास्त काही ह्याची साईज मोठी नाहीये, पण छान आहे. आता हे दुसरं पण अजून एक पूजेसाठीच मागवलेलं आहे. तर खूप छान आहे हे सुद्धा प्रोडक्ट. तर बघा, दिसते का नाही, चमचम चमचम. वाव, मला खूप जास्त आवडलं हे. म्हणजे इतकं छान आहे ना हे, म्हणजे खूपच जास्त आवडलं. कारण इतकं फिनिशिंग आणि हे जे आहेत ना ते डायमंड सारखे दिसतात. ऍक्च्युली ते त्यांनी हाताने पूर्ण तारेने बसवलेले आहेत. तर तुम्हाला दिसत नसेल व्हिडिओमध्ये, पण अशीच बसवलेले आहेत आणि खूप छान आहे ते. आता हे कशाचं प्रोडक्ट आहे ते मी तुम्हाला सांगते. आता हे वरून पण ह्याचं झाकण निघतंय. तर तुम्ही असं, जर तुम्हाला वर्ण असा दूर जाण्यासाठी ठेवायचं असेल तर वर्ण सुद्धा तुम्ही इथं ठेवू शकता. आता इथं हे अगरबत्ती लावण्यासाठी आहे. आता इथं बघा, हे उघडतं. हे उघडून आपण तो ह्याच्यामध्ये अगरबत्ती लावण्यासाठी इथं होल दिलेले आहेत. त्या होलमध्ये आपण अगरबत्ती लावायची आणि हे असं लावून द्यायचं बघा, अशा पद्धतीने. आणि हे अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. आता हे कशासाठी घेतलं, तर आपण अगरबत्ती लावतो ना, तर ती अशी सरळ खोसली जात नाही, म्हणजे ठेवली जात नाही आणि ती अशी पूर्ण त्याचं धूर आणि ते जे काही आहे ना, म्हणजे त्याचं ते हे पडतं, पूर्ण हे पडती ना, तर ती खाली पडती राख आणि मग ती हे असतं. तर मग ते खूप जास्त पांगलं जातं आणि देवघराच्या तिथं खूप जास्त म्हणजे खूप असं काळपट होऊन जातं. तर मग त्यासाठी त्या अंगुरा पूर्ण याच्यामध्ये पडण्यासाठी, म्हणजे पूर्ण त्यामधले ती अगरबत्ती पूर्ण हे झाल्याच्या नंतर, संपल्याच्या नंतर त्याचं सुद्धा हे पूर्ण हे ना, ते पूर्ण ह्याच्यामध्ये पडतं आणि हे अशा पद्धतीने ठेवलं जातं, लावलं जातं आणि खूप छान पद्धतीने लावलं जातं. आणि ह्याच्यामध्ये ना होल आहे तशी त्रिकोणी आणि अशा होल मधून हे पूर्ण जे काही डिझाईन मधून आहे त्याचा धूर सुद्धा बाहेर येतो. अगदी दिसायलाही खूप छान दिसतं, लुकही खूप छान येणार आहे आणि मस्त दिसणार आहे. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि हे जर घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, तर तुम्ही नक्की घ्या. अजून एक आहे ते म्हणजे माझ्या मुलासाठी, कारण त्याला खूप जास्त आवडलेलं हे गणपती बाप्पाचं टी शर्ट दाखवते मी तुम्हाला. एक मिनिट.
आता खूप जास्त ट्रेंड चाललेला आहे. आता ज्यावेळेस जन्माष्टमी होऊन गेली त्यावेळेस त्या बऱ्याचशा जन्माष्टमीमध्ये ना बऱ्याचशा लोकांनी असं कृष्णाचं स्टिकर असलेलं टी शर्ट घेतलं होतं. आणि आता गणपती बाप्पा येणार आहेत, तर गणपती बाप्पाचं स्टिकर असलेलं टी शर्ट त्याची खूप इच्छा होती खूप दिवसाची. तर असं मार्केटमध्ये तर मला नाही मिळालं. मी एकदा पाहिलं, पण म्हटलं मिशोवरती दिसलं तर मग मी ऑर्डर केलं. तर बघा किती छान दिसते. तसे मी फ्रंट कॅमेराने मी शूट करते, त्यासाठी तुम्हाला नाही दिसणार व्यवस्थित. मी बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते नंतर. पण इतकं सुंदर आहे ना, आणि इतकं कपडा सुद्धा इतकं सॉफ्ट आहे, मस्त आहे, छान आहे, वॉशेबल आहे पूर्ण. खूप सुंदर असं किती जरी वेळा तुम्ही वॉश केलं ना तरी खूप छान हे याचा लुक येणार आहे. आणि हे गणपती बाप्पा स्कूटीवरती बसलेले आहेत, त्याचबरोबर हे उंदीर मामा त्यांच्या मागे बसलेले आहेत. आणि गणपती बाप्पाचं मस्त असं इथं सुद्धा चित्र काढलेलं आहे. आणि गणपती बाप्पा मोरया सो अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. खूप सुंदर असं आहे. जर तुम्हाला सुद्धा घ्यायचं असेल त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे. आता तुम्ही जर ऑर्डर केलं तर ते येणार आता तुम्हाला 5-7 दिवसांनी किंवा 7-8 दिवसांनी डिलिव्हरी येणार. तर मग आता तोपर्यंत तर गणपती बाप्पा बसतील, पण तरी सुद्धा गणपती बाप्पाच्या विसर्जनापर्यंत तुम्हाला हे नक्कीच मिळून जाईल, विसर्जनाच्या अगोदर. जेणेकरून तुम्हाला जर तुमची असे समजा म्हणजे काय म्हणतात ते हे असेल मंडळाचं वगैरे असेल, छोट्या छोट्या मुलांचं मंडळ असतं आणि त्याने गणपती बसवतात, तर त्या मुलांना एकसारखी टी शर्ट घालायला आवडत असेल, ग्रुप असेल किंवा लहान एका फॅमिलीमध्ये 4-5 अशी मुलं मुली असतील, तर सगळ्यांना हे टी शर्ट घालून विसर्जनासाठी किंवा गणपती आणण्यासाठी वगैरे जायचं असेल तर हा लुक खूप सुंदर दिसणार आहे. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच जाऊन लिंकवरती क्लिक करून ही शॉपिंग करू शकता. तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. याच्या अगोदर सुद्धा भरपूर साठी मिशो शॉपिंग हॉल आहेत आपल्यावर व्हिडिओ चॅनेलवरती. तर आता इथून पडणं मिशो शॉपिंग हॉल मी जास्त ह्या चॅनेलवरती टाकणार नाही, कारण माझं हे चॅनल आहे फॅशन डिझायनरचं. तरी सुद्धा मी मिशो शॉपिंग हॉल करते, कारण माझ्या मैत्रिणींना आवडतं. आता मी इथून पुढे जी काही शॉपिंग करत जाईल ते थोडं शॉर्ट व्हिडिओमध्ये का होईना मी सांगत जाईल. तर बघा अशा पद्धतीने सुंदर असं हे टिकर आहे. मला खूप जास्त आवडलं. इतकं छान दिसत आहेत ना गणपती बाप्पा. आणि ते बघून माझा मुलगा बघूनही ना हा टी शर्ट बघून तो खूप खुश होणार आहे. बघा तुम्ही किती छान छान रील्स वगैरे तो काढणार आहे. तर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर नक्कीच लिंक म्हणून कमेंट करा, मी तुम्हाला लिंक सुद्धा पाठवेल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ पूर्ण बघून तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली लिंक बघितली असेल, युट्यूबला बघत असाल तर व्हिडिओच्या खाली लिंक देईल, आणि इंस्टाग्रामला बघत असाल तर लिंक म्हणून टाईप करा, मी तुम्हाला लिंक शेअर करेल. तर बघा खूप सुंदर आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच घेऊ शकता. आणि अशाच एक छान इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार मानते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.